नमस्कार. मुंबई आसपास मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत जमशेदजी खान. हे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शिवाय हे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अल्पसंख्याक आघाडीचे संयोजक देखील आहेत. त्यांनी याआधी एबीव्हीपीचं पूर्णवेळ काम केलेलं आहे. नमस्कार जमशेदजी. आज आपल्याला भेटण्याचं मुख्य कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आता काही टप्प्यातच आहे. 2 टप्पे तर पूर्ण झालेले आहेत, आता दुसऱ्या टप्प्यात आहे. काही दिवसातच आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं मतदान 20 तारखेला मतदान आहे. आता हळूहळू जोरदार वातावरण तापत आहे. जसजशा मोदीजींच्या सभा होत आहेत तसं आता वातावरणात रंग चढू लागला. सर की मध्यंतरी माझा पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की मध्यंतरी जेव्हा राजस्थानमध्ये निवडणुकांचं वातावरण होतं, मतदान होतं, तेव्हा मोदीजींनी एक विधान केलं जे खूप वादग्रस्त विधान होतं. मुस्लिम समाजाबद्दलचं होतं, ज्या विधानामुळे भयंकर गदारोळ उठला. त्यांच्यावरती निवडणूक आयोगाकडे तक्रारी सुद्धा दिली. तर ह्या विधानाबद्दल आणि भिवंडी सारखा एक मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे, तर या विधानाबद्दल तुमचं काय नेमकं मत आहे? त्यांनी जे विधान केलं, जे विधानाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत? जाहीर सभेमध्ये त्यांनी विधान केलेलं आहे, पण हा जो विधान आहे त्यांनी जे म्हटलेलं आहे ते खूप असं आउट ऑफ कंटेस्ट किंवा अर्धा अर्धा करून समोर आणलं गेलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं नाहीये का फक्त हिंदूंचाच संसाधनांवरती अधिकार आहेत. त्यांनी असं कधीच म्हटलेलं नाहीये. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की सगळ्यांचा अधिकार आहे. पण काँग्रेसनी या आधी जे केलं होतं, मनमोहन सिंग सरकारने त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे म्हटलं होतं की सगळ्यात अधिक आणि सगळ्यात पहिलं जे देशाच्या संसाधनांवरती अधिकार हा मुसलमानांचा असेल. मोदींनी ते करेक्ट केलं. मोदीजींनी म्हटलं की सगळ्यांचा अधिकार आहे. कुठल्याही एका जाती धर्माचा, भाषेचा, प्रांताचा देशाच्या सगळ्या संसाधनांवरती अधिकार असू शकत नाही. जर आम्ही सगळ्या देशाचे सगळे नागरिक समान आहेत, कुठल्याही भाषा, प्रांत आपला संविधान सुद्धा मानत नाही की ते विभागले गेलेले आहेत भाषेच्या आधारावरती किंवा धर्माच्या आधारावरती. तर मनमोहन सिंग आधीच्या पंतप्रधानांचे जो विधान होता ते चुकीचं होतं. मोदीजींनी हे करेक्ट केलेलं आहे की सगळ्यांचा अधिकार आहे आणि समान अधिकार आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. पण काँग्रेसला नेहमीसारखंच मुसलमानांना दाखवायचं असतं की मुसलमान कसे खतरेमध्ये आहेत, इस्लाम खतरेमध्ये आहे, हे कसं दाखवायचं असतं आणि त्याचा प्रयत्नातून हे सगळं त्यांनी चालवलेलं आहे. मोदींनी चुकीचं म्हटलेलं नाहीये, पण काँग्रेस आणि त्यांनी मीडियाला हातकशी धरून हे सगळं चालवलेलं आहे. त्यामुळे मोदींचं स्टेटमेंट चुकीचं नव्हतं. आधीचं पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांचं स्टेटमेंट चुकीचं होतं, ते त्यांनी करेक्ट केलेलं आहे मोदीजींनी. परंतु जर या संदर्भात फॅक्ट चेक केले, अनेक व्हिडिओ समोर येतात, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुळातच मोदींनी मनमोहन सिंगांचं विधान चुकीच्या रीतीने मांडलं गेलं. असं स्टेटमेंट मुळात मनमोहन सिंगांनी अल्पसंख्याकांबद्दल म्हटलेलं नाहीये. मनमोहन सिंगांनी जे म्हटलेलं आहे ते असं आहे की याच्यावर अल्पसंख्याकांचा हक्क नाही तर दावा आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच अल्पसंख्याक ओबीसी बीसी असं म्हटलेलं आहे. मोदींनी फक्त त्याच्यामध्ये मुसलमानांना टार्गेट केलेलं आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. मनमोहन सिंगांच्या बाबत जे त्यांनी विधानाचा दाखला दिलेला आहे. मुसलमानांना टार्गेट नाहीये. त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं ते करेक्ट केलं मोदीजींनी. केवळ मुसलमानांना टार्गेट केलेलं असं नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांचा अधिकार आहे ना, ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. तुम्ही नेहमीच मुसलमानांना प्रथम आणता. म्हणजे काँग्रेस काय करतं, मुसलमानांना सगळ्यात पहिलं आणतं. म्हणजे वोटिंगच्या ज्या वेळेला प्रोसेस चालू होते 4.5 पावणे 5 वर्ष ते मुसलमानांवरती एक वाक्य बोलत नाही, त्यांच्या विकासाबद्दल बोलत नाही, त्यांच्या विकासाबद्दल कामही करत नाही. पण जसे जसे निवडणुकाचं वातावरण तापू लागतं ते सगळ्यात पहिलं आणतं मुसलमानांना, फ्रंटवरती आणतं आणि त्याच्या आधारे राजकारण करू लागतं. त्यांना वोट बँक पॉलिसी चालवायची असते. वोट बँक असतं तेव्हा त्यांना मुसलमान आठवतं. पण जेव्हा जिंकतं इलेक्शन आणि जिंकल्यानंतर सत्तेवर येतं त्यावेळेला त्यांना मुसलमान आठवत नाही. त्यांना त्यांच्या विकासासाठी ते काही करत नाही. दरवेळेला भावनिक मुद्दे पुढे आणतात. दरवेळेला काँग्रेस राम मंदिर किंवा मंदिर मस्जिद मुद्दा पुढे आणतो. दरवेळेला काँग्रेस कुठल्या तरी दंगलीचा मुद्दा पुढे आणतो. दरवेळेला काँग्रेस उर्दू भाषा कशी टार्गेट केलेली आहे आणि उर्दू भाषेला मुसलमानांशी जोडतं हे पुढे आणतं आणि भावनिक मुद्दे पुढे आणत 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 इस्लाम खतरेमध्ये आहे असं दाखवत राहतं. आणि जेव्हा सत्तेत येतं असं म्हणत जेव्हा सत्तेत येतं
किंवा सत्तेत आल्यानंतर काही काम करत नाही. आणि मुसलमान, त्याचा परिणाम असा आहे की आजच्या घडीला सगळ्यात अधिक देशभरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये जे मुसलमान जे आहेत ते मुसलमान याच्या कारणामुळे आहे. कारण केवळ भावनिक मुद्दे समोर आणले गेलेले आहेत. विकासाचा मुद्दा कधीच घेतला जात नाही राजकारणामध्ये मुसलमानाच्या संबंधित. जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला भावनिक मुद्दे, जेव्हा विकासाची वेळ येते तेव्हा पण भावनिक मुद्दे. त्यामुळे मुसलमान विकासाच्या पायरीवरती सगळ्यात शेवटचा घटक झालेला आजच्या घडीला. शिक्षणामध्ये मुसलमान नाही, रोजगारामध्ये मुसलमान नाही, कुठल्याही विकासाच्या टप्प्यामध्ये मुसलमान येत नाही. कारण केवळ भावनिक मुद्दे त्याच्यासमोर टाका, भावनिक मुद्द्याचे तुकडे टाकले की मुसलमान गप्प राहतो. इस्लाम खतरमध्ये सांगितलं की मुसलमान गप्प राहतो. ही फुटप्रिंट गेले 75 वर्ष काँग्रेस करत आलेला आहे. भारतीय जनता पार्टी हे त्याच्या विरुद्ध चालते. भारतीय जनता पार्टी त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणायचा प्रयत्न करते. माझा वैयक्तिक अनुभव आहे, मी गेले 32-33 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात आहे. भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवार या सगळ्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणायचा प्रयत्न करत असते. जितक्या स्कॉलरशिपच्या स्कीम्स मोदी गव्हर्नमेंटने किंवा गेले 10 वर्षात केलेल्या आहेत तितक्या कुठल्या सरकारने केलेल्या नाही. जितके फंड्स एज्युकेशनच्या बाबतीत मोदी गव्हर्नमेंटने आणलेले आहेत त्या कुठल्याच सरकारने आणलेले नाही. जमशेदजी खान, याच्यामध्ये मी तुम्हाला बोलू इच्छितो, जर भारतीय जनता पार्टीला मेनस्ट्रीम मध्ये मुसलमानांना आणायचं आहे तर लोकसभेच्या 543 जागांमध्ये मुसलमानांना फक्त एकच सीट दिली जाते, जिथे काँग्रेसने 16 सीट दिलेल्या आहेत. इंडिया आघाडीच्या मिळून जवळजवळ 20-25 आहेत. मग इथे भारतीय जनता पार्टीला दिसत नाही का की आपल्याला मुसलमानांना न्याय द्यावा किंवा त्यांचा आवाज लोकसभेत घेऊन जावा? त्यांचा आवाज नक्कीच लोकसभेत जात असतो, राज्यसभेत जात असतो. म्हणून भारतीय जनता पार्टीची कामाची शैलीच ती आहे की मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो, तर ते माझ्याकडे असं म्हणून बघत नाही की हा मुस्लिम आहे, मुस्लिम आहे, मुस्लिम आहे असं म्हणून बघत नाही. तो भारतीय जनता पार्टीचा देशभरातले लाखो कार्यकर्ते आहेत त्याच्यातलाच एक कार्यकर्ता आहे आणि अशा दृष्टीने ते बघत राहतात माझ्याकडे. त्यामुळे ज्या वेळेला लोकसभेमध्ये पण जायची आवश्यकता असते त्यावेळेला मुस्लिम नेतृत्व असं म्हणून भारतीय जनता पार्टीचा विचार प्रवाह नाहीये. जो हिंदू आहे किंवा मुस्लिम आहे, जो कार्यकर्ता तिथे आहे लोकसभेमध्ये, तो सगळ्यांचा आवाज आहे. मुसलमानांचा आवाज आहे, ख्रिश्चनांचा आवाज आहे, हिंदूंचा आवाज आहे. अशी भारतीय जनता पार्टीची विचार प्रवाह नाहीये, अशी विचार करण्याची पद्धत नाहीये. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की जो नेता, जो कार्यकर्ता जिंकून तिकडे गेलाय तो सगळ्यांचा आवाज आहे आणि तो मुसलमानांचा पण आवाज आहे, तो ख्रिश्चनांचा पण आवाज आहे, ज्यूजचा पण आवाज आहे, तो बौद्धांचा पण आवाज आहे. तो केवळ मुसलमानांचा आवाज होईल आणि हिंदूंचा आवाज होईल असं नाहीये. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की तुम्ही सीट जिंकण्याच्या स्थितीमध्ये या, तुम्हाला नक्कीच मिळतील. आजच्या घडीला मुसलमानांना काँग्रेसने या स्थितीमध्ये ठेवलेलं की ते निवडणुका सुद्धा लढवायचं असेल मेनस्ट्रीम मध्ये तर मेनस्ट्रीम मध्ये येऊन निवडणूक लढू शकत नाही. त्यांना नेहमीच मुस्लिम पॉकेटमध्ये निवडून लढवा, मोहल्ल्यामध्ये जाऊन निवडणूक लढवा, तुम्हाला तिकडनंच लढवली पाहिजे कारण तुमचं नेतृत्व मुसलमान आहे, मुसलमानांसाठी नेतृत्व तयार करा. भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की तू भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, तो सगळ्यांचा कार्यकर्ता आहे. तो केवळ हिंदूंचा आहे, तो केवळ मुसलमानांचा आहे, तो केवळ बौद्धांचा आहे, तो केवळ दलितांचा आहे. असं भारतीय जनता पार्टीचा अशी कधीच विचार प्रवाह नव्हती आणि असं नाहीये. म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये मोकळेपणाने काम करू शकतो आणि मला जे पदं मिळतात ते मी मुस्लिम आहे म्हणून नाहीये, तर मी काम करतो, सक्षमपणे काम करतो, बहुसंख्यांबरोबर, अल्पसंख्याकांबरोबर, सगळ्यांबरोबर काम करतो. त्यामुळे अशी विचार प्रवाह नाहीच आहे. जो आहे तिथे कार्यकर्ता तो सगळ्यांचा आवाज आहे, हिंदूंचा वेगळा आणि मुसलमानांचा वेगळा, असे भारतीय जनता पार्टीचे विचार प्रवाह नाहीच आहे. परंतु जेव्हा जमशेदजी, मला पुढे असं विचारायचं आहे की तुम्ही हे म्हणताय, परंतु प्रत्यक्षात जेव्हा ही मोठी नेते जेव्हा हे निवडणुका येतात तेव्हा आपली हेट स्पीच देताना मुसलमानांनाच टार्गेट केलं जातं, हे समोर दिसतं. आता साध्या उदाहरण आहे, कर्नाटकामध्ये एक महिला उमेदवार उभे आहेत, मला त्याचं नाव लक्षात नाही, परंतु त्यांनी मशिदीकडे इशारा करत राम बाण चालवलेला दाखवलेला आहे. हे कितपत पक्षात खपवलं जातं? हैदराबादच्या लोकसभेचे कॅन्डिडेट आहेत आणि ते असदुद्दीन ओवैसीच्या विरोधात उभे आहेत. तर त्यांनी केलेलं आहे की आता या सगळ्या राजकीय सगळ्यामध्ये असं होत राहतं, त्यामुळे त्याचं खूप समर्थन आहे असं नाहीये. पण या सगळ्यामध्ये तुमचं एवढंच म्हणणं असतं की तुम्ही दरवेळेला इलेक्शन आलं की मुसलमानांना टार्गेट करता, तर हे जे सगळं चालू आहे ते मुसलमानांच्या टार्गेट न करता त्यांच्या विकासाच्या बाबतीत बोला. काँग्रेसने काय करलेलं आहे, काँग्रेसची फुटप्रिंट आहे, काँग्रेसची वर्किंग स्टाईल आहे की मुसलमानांना सगळ्यात पुढे ठेवा फायटिंग युद्धाच्या वेळेला, आणि शांततेचा काळ असतो तेव्हा दुसऱ्यांना पुढे आणा. तर ही काँग्रेसची फुटप्रिंट आहे, काँग्रेसची वर्किंग स्टाईल आहे. तेव्हा आम्ही याच्या बाबतीत नेहमीच विरोध करत आलेलो आहोत
की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोला. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती न बोलता नेहमीच भावनिक मुद्द्यावरती बोलता मुसलमानांच्या. त्यामुळे मुसलमान किती टक्के आहेत सरकारी नोकऱ्यांमध्ये, डिफेन्समध्ये किती आहेत मुसलमान, तुम्ही याच्यावरती चर्चा करा. मुसलमानांना किती प्रमाणावरती उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये किती जण आहेत, IAS IPS किती जण आहेत, सरकारी नोकऱ्यांमध्ये किती आहेत, देशभरामध्ये किती आहेत, अशा मुद्द्यांवरती चर्चा करा आणि त्याच्यासाठी फंड्स अलोकेट करा. आणि हे मोदी गव्हर्नमेंटनी केलेलं आहे. तुम्ही बघा, गेले 4 वर्षापासून सातत्याने UPSC मध्ये पासआउट होण्याची संख्या मुसलमानांची वाढलेली आहे. कारण देशभरामध्ये ठिकठिकाणी कोचिंग क्लासेस उघडले गेलेले आहेत. वक्फ बोर्डाकडनं ठिकठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस आहेत. आपल्याकडे मुंबईच्या जवळ पनवेलमध्ये काचेकर इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथे वक्फ बोर्डाने सुविधा उपलब्ध केलेली आहे. तो अशा ठिकाणी जाऊन मुलं फ्रीमध्ये कोचिंग क्लासेस घेतात आणि त्याच्यातून UPSCचे विद्यार्थी तयार होतात. या वर्षी आता काही दिवसापूर्वी निकाल लागलेला आहे. गेल्या वर्षी 29 मुस्लिम विद्यार्थी UPSC पासआउट झाले. या 8 दिवसापूर्वी निकाल लागला, 51 विद्यार्थी UPSC पासआउट झालेले आहेत. याच्यामध्ये फ्री कोचिंग मध्ये जाणारे विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, मुलींची संख्या अधिक आहे. आता विरोधकांना जे काँग्रेसच्या इकोसिस्टीम मधले आहेत, केवळ काँग्रेस पक्ष नाहीये, तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी आहे, तृणमूल काँग्रेस आहे आणि देशभरामध्ये काँग्रेसच्या इकोसिस्टीम म्हणून उभे राहिलेले जे पक्ष आहेत आणि त्यांच्यासारखाच विचार करणार, जे भले लेबल काँग्रेसचं लावत नाही पण त्यांच्यासारखाच विचार करतात आणि मुसलमानांचं नाव घेतात तेव्हा राजकारणापुरतात, निवडणुकीपुरतात. पण ऍक्च्युअल जे 5 वर्ष काम करतं हे भारतीय जनता पार्टी मिनिस्ट्री मध्ये आणायचं काम करतं. काही कसे उदाहरण आहेत की ज्यामधून भारतीय जनता पार्टीच्या निर्णयामुळे, मोदी सरकारच्या निर्णयामुळे मिनिस्ट्रीमध्ये आलेले आहेत. जी तुम्ही आता म्हणालात की भारतीय जनता पार्टीने जे काँग्रेसने केलं नाही ते केलं, ते म्हणजे मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचं काम. काय नेमकं काम केलं असं तुम्हाला वाटतं? बघा, याच्यातला सगळ्यात अधिक मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने जो अल्पसंख्याक वाद आहे ना तो कमी करायचा प्रयत्न केलेला. तो पूर्णतः बंद झालेला आहे असं माझं म्हणणं नाही, पण भारतीय जनता पार्टीने एक मार्ग दाखवलेला आहे. खूप वेळेला काय होतं, मुसलमानांच्या बाबतीतलं बघण्याचा दृष्टिकोन असा असतो, तो मुसलमानांचा स्वतः पण तसाच दृष्टिकोन असतो की मी मायनॉरिटी आहे, मी अल्पसंख्याक आहे. आता देशभरातली लोकसंख्या बघितली तर नक्कीच मुसलमानांची लोकसंख्या ही देशभरातल्या 2ऱ्या नंबरवरती हिंदूंच्या नंतर. पण या अल्पसंख्याकांचा जो टर्मिनॉलॉजी आहे, जो शब्दप्रयोग आहे, काँग्रेसने एवढा भिनवला मुसलमानांच्या डोक्यात की त्यालाच वाटू लागलं की मी कमजोर आहे. आणि ती कमजोरी 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 एवढी ती कमजोरी करू लागली की त्याची मानसिकता तशी झालेली आता मुसलमानांची की मी कमजोर आहे आणि मला सगळं द्या, मला सगळे फायदे द्या, मला फंड द्या, मला माझ्या रस्ते करा, माझ्यासाठी फुकटची लाईट द्या, मला सबसिडी द्या, मला फ्री एज्युकेशन द्या, मला सगळं माझ्यासाठीच करा. मग उर्वरित जे लोक गरीब आहेत त्यांचं काय करायचं, जे मुस्लिम नाही आहेत, जे ख्रिश्चन आहेत, जे बौद्ध आहेत, जे हिंदू आहेत, जे त्यांचं करायचं काय? मग तर अशा त्यांच्या सारख्या विकासाच्या टप्प्यावरती असणाऱ्या, पायरीवरती असणाऱ्या समुदायाचा मोठ्या प्रमाणावरती काही कोट्यावधी समुदायाचा करायचा काय? तर मला असं वाटतं की हे जे काँग्रेसच्या इकोसिस्टीम मधून, काँग्रेसच्या विचार प्रवाहामधून आलेलं सगळं पार्टीने केलेलं आहे. मुसलमानांसारखं सांगत राहिलेलं आहे की तुम्ही अल्पसंख्याक आहात, अल्पसंख्याक आहात. आणि असं करता करता खरंच मुसलमानांना असं वाटू लागलं मी कमजोर आणि सगळे फायदे मलाच द्या. आणि आज या स्थितीमध्ये आहे की ते सगळ्यात जास्त झोपडपट्टीमध्ये आहेत. जर देशभरातल्या झोपडपट्टीची लोकसंख्या काढली तर सगळ्यात जास्त मुसलमान झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. जर जेलमधली लोकसंख्या काढली देशभरातल्या, आणि हे सच्चर कमिटी, जस्टिस सच्चर कमिटीने 2006 नोव्हेंबर 2006 मध्ये पण सांगितलेलं आहे की 30% जेलमधल्या लोकसंख्येचे 30% मुसलमान आहेत. तर ही स्थिती आली कशी का मुसलमानांची? जर 1947 साली स्वातंत्र्याच्या वेळेला समान स्तरावरती असणारा हा समाज, आर्थिकरित्या सुबत्ता असलेला हा समाज, काही शैक्षणिक संस्थांमध्ये प्रोफेसर आणि काही शैक्षणिक संस्थांचे फाउंडर मेंबर असणारा हा समाज आज अशा स्थितीत आहे की ते त्यांच्या मुलाबाळांना 10वी 12वी करताना त्यांना नाकी नऊ येतात. ते त्यांना स्किलचे एज्युकेशन त्यांना देऊ शकत नाही, शिक्षण देऊ शकत नाही. ही स्थिती हे केवळ त्यांना अल्पसंख्याक म्हणत राहिल्यामुळे झालेली आहे. पण भारतीय जनता पार्टी उलट म्हणते त्याच्या, तुम्ही अल्पसंख्याक स्वतःला म्हणू नका. संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुम्हाला अधिकार दिलेला, तुम्हाला फायदा करून घ्या त्याचा. त्यामुळे त्यात सगळ्यात जास्त फायदा मला असं वाटतं मोदी गव्हर्नमेंटने केलेला आहे
एक जो सगळ्यात मोठा केलेला आहे, स्कॉलरशिपची संख्या वाढवलेली आहे. फंड जे आहे एज्युकेशन मध्ये मुसलमानांना दिलेला आहे. ज्या स्किल्सचे एज्युकेशनचे स्कीम्स काढलेले आहेत ते सगळ्यात अधिक मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये चालवलेलं आहे, जेणेकरून मुस्लिम समाजाच्या तरुणाला रोजगार मिळेल. आणखीन एक खूप मोठं मुस्लिम महिलांसाठी जे त्यांनी केलेलं आहे की जे कदाचित 75 वर्षाने गेले काही शेकडो वर्षापासून मुस्लिम समाजातल्या महिला हे मोदींना आभार व्यक्त करतील. आणि खरंच म्हणजे काही महिन्यांपूर्वी एक खूप मोठा देशभरातून अभियान मुस्लिम महिलांनी चालवला, धन्यवाद मोदीजी असं त्यांनी म्हटलं. कारण ट्रिपल तलाक सारखा मुद्दा होता की जो मुस्लिम समाजातलेच जे समाज धुरीण आहेत की त्यांना बदल करावा असं वाटत होता. धार्मिक नेते मुसलमान समाजातले मौलवी आली मुफ्ती त्यांना पण वाटत होतं की ट्रिपल तलाक 3 वेळा तलाक देणं हा गैर इस्लामिक आहे, अँटी इस्लामिक आहे, याच्यामध्ये इस्लामिक काही नाहीये, याला इस्लामिक मान्यता पण नाहीये 3 वेळा तलाक देण्याचं. हे बंद व्हायला पाहिजे, पण ही प्रथा कुणी बंद करता येत नाही. खूप वेळेला प्रयत्न पण झाले समाजातून, पण मोदींनी कायदा आणला आणि हा ट्रिपल तलाक बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झालेला आहे. मी असं म्हणत नाही की आता शून्य होतं, पण याच्यासाठी कायदा करण्यात आलेला आहे. आणि आज मुस्लिम समाजातला पुरुष त्याला जेव्हा 3 वेळा तलाक द्यायचं असतं त्यावेळेला त्याला लक्षात राहतं की आपण जर तलाक दिला तर आपण जेलमध्ये जाऊन बसतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला मतदान करतात. या आधीच्या पण विधानसभेच्या इलेक्शन आता आधीचे जे झालेले आहेत, राजस्थान मधले असतील, मध्य प्रदेश मधले आहेत, मणिपूरचे आहेत आणि उत्तर प्रदेशमधले आहेत, मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांनी मतदान केलेलं आहे. यावेळेला पण मुस्लिम महिला आणि मुस्लिम समाजातून मोठ्या प्रमाणात मतदान होईल. मोदीजीने आणखीन एक केलेलं पंतप्रधानांनी जे कदाचित गेले 75 वर्षात कुठल्याही पंतप्रधानांना लक्षात आलं नाही. आणि मुस्लिम समाजामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात याच्यावरती चर्चा होते, पण याच्यावरती उपाय निघत नाही. म्हणजे मुस्लिम समाजामधलेच जे पिछडा वर्ग आहे, ज्याला पसमंदा मुस्लिम असं म्हटलं जातं, तो विषय चर्चेला मुस्लिम समाजामधला तो विषय चर्चेला नरेंद्र मोदीजींनी आणलेला आहे पंतप्रधानांनी. आणि तो चर्चेमध्ये आणल्यामुळे विकासाच्या टप्प्यावरती मुस्लिम समाज तर आधीच मागे आहे, त्यातही मुस्लिम समाजामधला जो फकीर समाज आहे, जो पिंजारी आहे, जो खाटीक आहे, तांबोळी आहे, जो आणखीन जो मागासलेला मुलानी समाज आहे, मागासलेला मुस्लिम समाज आहे, तळवी समाज जो आहे, असे देशभरातले जुलाहा समाज आहे, शिकलगार समाज आहे, महाराष्ट्रातले आहेत, बाकी देशभरातले जे मुस्लिम आहेत, तो जो पिछडा म्हणजे मुसलमानांमधले पण पिछडा आहे की ज्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पण तो येत नाही, त्याच्यावरती चर्चा पण मुस्लिम समाजातच होत नाही. पण मोदीजींनी त्यांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी पसमंदा मुस्लिमांच्या विषयावरती चर्चा घडून आणली. आणि आज पसमंदा मुस्लिम सांगतो की खरंच आमच्यावरती विचार करताय तुम्ही, केवळ वोट बँक म्हणून नाही, आमच्या विकासासाठी चर्चा करताय. मला वाटतं खूप मोठा आमूलाग्र बदल भारतीय राजकारणामध्ये भारतीय मुसलमानांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आलेला आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये याचे फायदे मुस्लिम समाजाला नक्की दिसतील. तुम्ही एकीकडे हे असं सांगताय, परंतु भारतीय जनता पार्टीशी निगडीत काही जी माणसं आहेत किंवा त्यांना आता आज सोशल मीडियाचा सोशल फॉर्म इतका मोठा आहे, त्याच्यामध्ये त्यांचे जे समर्थक आहेत किंवा त्यांच्या विचारांची करणारे आहेत, मोदींचे समर्थक आहेत, भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत, हे सतत त्या व्हॉट्सअप कम्युनिटीवरती सतत मुसलमानांच्या विरोधातले किंवा त्यांच्या लोकसंख्येवरून किंवा त्यांच्या मुलांवरून सतत टीका टिप्पणी. आणि ही जर लोकसंख्या अजून वाढली तर देशाचा हे होईल आणि पंतप्रधान मुसलमान होईल किंवा देशाचा म्हणजे हिंदू कमी होतील आणि मुसलमान होतील. हे जसं तुम्ही म्हणताय की काँग्रेस करत होतं, तसंच हे त्यांचे भक्तगण सुद्धा व्हॉट्सअपवर करतच असतात. आणि त्याचंच प्रतिबिंब मोदींच्या भाषणामध्ये सुद्धा दिसलं की जे बच्चो वाढवणारी मुलं आहेत हे दिसत राहिलं. म्हणजे हेट स्पीचचा वापर किंवा मुसलमानांचा वापर जसं काँग्रेसने केला तसं भारतीय जनता पार्टी पण वेगळ्या पद्धतीने करते. याच्यातला हा जो एक प्रकार आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावरती बोलते. आणि हे जे तुम्ही सांगतायत ना की जे हेट स्पीचच्या बाबतीत आहे, हेट स्पीचला कोणत्याही भारतीय जनता पार्टीने कधीच मान्यता दिलेली नाहीये. जे भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार हे अशा प्रकारचे हेट स्पीच मध्ये आलेले आहेत किंवा त्यांनी चुकीच्या पद्धतीने मुस्लिम समाजाची टीका टिप्पणी केलेली आहे, त्यांना तिकीट दिलेलं नाहीये, लोकसभेचं पण तिकीट त्यांना दिलेलं नाहीये. तुम्हाला जर नावं माहिती असतील, तुम्ही जरा त्याच्यावरती शोधाल, गेलात त्याच्या मागे, तुम्हाला लक्षात येईल की अशा काही नेत्यांना भारतीय जनता पार्टीने गप्प बसवलेला आहे. ही भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका नाहीये.
तुम्ही अशा प्रकारची टीका टिप्पणी करू नका. तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे नेते आहात आणि तुम्हाला सगळं समाज, सब समाज को साथ लिए आगे बढ़ते जाना है. सबका साथ सबका विकास. आणि याच्या पुढे जाऊन त्यांनी म्हटलेलं सबका विश्वास. जर तुम्ही विश्वास वाढवत नाही आहात, जर तुम्ही गप्प राहिला, तुम्ही हेड स्पीच दिली नाही, तरच विश्वास वाढेल तुमचा. नाहीतर हे केवळ भाषणामध्ये तुम्ही सांगाल आणि त्याच्यामुळे त्याचा मतावरती परिणाम होणार. आणि त्यामुळे विकासाच्या टप्प्यावरती जे मुस्लिम समोर येत आहेत, जे बरोबर येतात ते पण बरोबर येणार नाही. भारतीय जनता पार्टीची भूमिका नाहीये आणि अशा नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने नेहमीच गप्प बसवलं. आपण भिवंडीच्या लोकसभा मतदारसंघाकडे येऊया. तर भिवंडी हा नेहमीच वादातीत शहर राहिलेला आहे किंवा मतदारसंघ राहिलेला आहे. दंगली एकेकाळी या दंगलींचं शहर म्हणून पण त्याला होतं. पण आज या मतदारसंघामध्ये जिथे मुसलमानांचं मोठ्या प्रमाणावर मतदान किंवा मतदार आहेत तिथे मुसलमान, तर आणि आज तिथे गेली 10 वर्ष मला वाटतं कपिल पाटलांचं आणि त्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व. तर याकडे तुम्ही कसं बघता? 2014 पासून खासदार कपिल पाटील तिकडे आहेत आणि 14 मध्ये पण त्यांना 49% मतदान झालं. जे मतदान झालं त्याच्यातलं 49%. 2014 मध्ये त्यांना मतदानाच्या 52% मतदान त्यांना झालं. आता भिवंडी लोकसभा तुम्ही म्हणलात की ते दंगलीचं वगैरे, ते 1984 साली काय दंगली झाल्या आणि त्याचं नुकसान दोन्ही समाजाला झालं. त्यांना लक्षात आलं की हे असं केल्याने आपलं कोणाचंही भलं होत नाही. त्यानंतर आता परत खूप शांततापूर्ण सगळं तिथे समाजाचा, दोन्ही समाजांनी शांततापूर्ण सौहार्दपूर्ण वातावरणात सगळे प्रकारचे राजकारणामध्ये जे काही संघर्ष असतात ते सगळं केलेलं आहे आणि उभे राहिलेले आहेत. आज दोन्ही समाज, हिंदू असेल, मुस्लिम असेल, सारख्याप्रमाणे ते सगळ्या पक्षांमध्ये आहेत, काम करतात. राहिली गोष्ट आता भिवंडीचे दोन्ही जे भिवंडी लोकसभामधले 6 विधानसभामध्ये 2 विधानसभा जे आहेत, भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम, तिथे साधारणतः 45% मतदान हा मुस्लिम आहे. त्यामुळे दोन्ही विधानसभेमधला जो मतदान होतो किंवा निवडणुकीचे जे जिंकून येणारे आहेत ते मुस्लिम मतदानावरतीच येते आणि मोठ्या प्रमाणावरती कपिल पाटलांना पण मतदान मुस्लिम समाजाचा खूप मोठ्या प्रमाणात होत राहतो. हे केवळ ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभाग हा मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यांनी केलेल्या कामांचा पण सहभाग तेवढाच मोठा आहे. त्यांनी आणलेले फंड्स आहेत. कारण भिवंडी तुम्हाला माहिती असेल गेले काही वर्षात एक वेअरहाऊस हब देशभरामधून आलेला आहे. वेअरहाऊस हब तिकडे झालेला आहे. आधी टेक्सटाईल हब भिवंडी पॉवरलूम साठी घडलं जायचं. आज इथे पॉवरलूमचे रोजगार मोठ्या प्रमाणावरती आहेत. वेअरहाऊस मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार कपिल पाटील साहेबांनी आणलेले आहेत. त्याचबरोबरीने रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण भिवंडीमध्ये मी तर लहानपणापासून तिकडे जात राहिलेलो आहे. भिवंडीचे रस्ते कधीच एवढे चांगले मला दिसलेले नाही. त्याचं कारण आहे की महानगरपालिकेमध्ये असणारा भ्रष्टाचार. पण कपिल पाटील जेव्हा 10 वर्षापासून तिकडे होते त्याने भ्रष्टाचार बंद केला. तिकडचा MMRDA मधून मोठा फंड तिकडे रस्त्यांसाठी आणलेला आहे. पॉवरलूमची जे लोड शेडिंग व्हायची ती बंद केलेली आहे. त्यामुळे पॉवरलूमच्या मधून जे बाहेर पडणार म्हणजे पॉवरलूम व्यवसाय बंद पडत आलेला तो परत सुरू झाला. मेट्रो रेल्वे तिकडे त्यांनी आणलेली आहे. आता मेट्रो ठाणे ते भिवंडी या मेट्रो रेल्वेचा जवळपास 90% काम पूर्ण झालेलं आहे. इथे 1 वर्षात भिवंडी ठाणे मेट्रो रेल्वे पण चालू होईल. अशा प्रकारच्या विकासाचे असंख्य मुद्दे आहेत जे कपिल पाटील साहेबांनी तिकडे केलेले आहेत आणि त्याच्या जीवावरती ते निवडून येतात. तर केवळ तिथे मुस्लिम बहुल आहेत आणि केवळ मुसलमानांचं मतदान आहे किंवा मुसलमानांचं मतदान नाहीये. आता याच्यावरती चर्चा करणं म्हणजे परत काँग्रेस जी फुटप्रिंट आहे त्याच्यावरती चर्चा करण्यासारखं. भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा कुठल्याच, मी स्वतः भिवंडी लोकसभेमध्ये काम करतो तर आम्ही असं म्हणून काम करत नाही की मी आता मुस्लिम कार्यकर्ता आणि मुस्लिम कार्यकर्ता म्हणून तिकडे जाईल, मी फक्त मुसलमानांमध्येच जाईल. मी सगळ्यांचा कार्यकर्ता आहे आणि सगळ्यांसाठी काम करणारा आहे. बहुसंख्याकांचा कार्यकर्ता आहे. बहुसंख्याकांसाठी काम करणारा, बहुसंख्याकांसाठी अल्पसंख्याक बहुसंख्याक अशा सगळ्याची चर्चा आहे ना ही काँग्रेसने घडवून आणलेली आहे. भारतीय जनता पार्टी मिनिस्ट्रीमध्ये आणण्याची भाषा करतो. सगळ्यांसाठी आहे. मोदीजी सगळ्यांचे आहेत. पंतप्रधान 140 कोटी जनतेचे आहेत. ते केवळ बहुसंख्याकांचे आहेत का? तर बहुसंख्याकांचे नाही. ते केवळ अल्पसंख्याकांचे आहेत, अल्पसंख्याकांचे पण नाहीत आणि बहुसंख्याकांचे पण नाहीत. ते सगळ्यांचे आहेत.
हे मोदीजी सांगतात. तर यामुळे वारंवार भारतीय जनता पार्टीची जी 543 पैकी जे 400 पार किंवा 400 पार ही जी घोषणा दिलेली आहे यामुळे दिलेली आहे. आज सर्वांनी ऐकलं पाहिलं भिवंडीच्या लोकसभा मतदारसंघाचे जमशेदजी खान यांनी आपल्या विविध प्रश्नांची अतिशय समर्पक उत्तरं दिलेली आहेत. आता यातनं पुढे लोकसभेचे निकाल काय लागतात हे आता आपल्याला लवकरच कळेल. तोपर्यंत जमशेदजी तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, याबद्दल खूप खूप आभार.